नमस्कार, मी गौरी चांदे. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या स्टिच विथ गौरी या YouTube चॅनलवर. तर तुम्हाला समोर दिसतच असेल, की मी आज पेंटिंग कोणतं घेणार आहे. फॅब्रिक पेंटिंगमध्ये आपण काय शिकणार आहोत. सगळेच खूप एक्साइटेडही असतील, कारण की खूपच वेटेड पेंटिंग आहे गणपती बाप्पांचं आणि बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती, की मॅम गणपती बाप्पांचं पेंटिंग घ्या. त्यासाठीच मी आज आपल्या पेंटिंगमध्ये श्री गणेशांचं पेंटिंग घेणार आहे आणि त्यात कोणकोणते मटेरियल वापरणार आहोत आणि आपल्याला काय-काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊयात. ब्रश मी घेतलेले आहे तिथे. सगळ्यात पहिलं तर मी हे सांगेन, की प्रिंट आउट घ्या. याचं मी स्क्रीनवरती फोटो शेअर करते, जेणेकरून तुम्ही स्क्रीनशॉट क्लिक करून प्रिंट आउट घेऊन येऊ शकता. A4 साइजची प्रिंट आउट आहे. आपल्याला A4 साइज, A5 किंवा तुम्हाला जी साइज लागेल तुमच्या पाठीवर म्हणा किंवा तुम्ही कशावर करणार त्याच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही ह्याला फ्रेम करून वापरणार आहात का तुम्ही ब्लाउजसाठी यूज करणार किंवा कोणत्याही डेकोरेशन पर्पजसाठी यूज करणार असाल त्याप्रमाणे तुम्हाला साईज घ्यायची आहे. तर ही गणपतीचा प्रिंट आउट. त्यानंतर आपण घेणार आहोत ब्रश. ब्रशचे कोणते नंबर घेतलेले आहेत ते चेक करून घ्या एकदा. मी 000 ब्रश घेतलेला आहे पॉइंटेड. त्यानंतर फ्लॅट घेतलाय 0 नंबरचा ब्रश. फ्लॅट मी घेतलेला 3 नंबरचा ब्रश. त्यानंतर राउंड ब्रश मी घेतला 1 नंबरचा. राउंड मी घेतलाय 6 नंबरचा आणि पुन्हा फ्लॅट ब्रश घेतलेला आहे तो 3 नंबरचा. असे आपले पूर्ण सीरीज आहेत ब्रशचे आणि मी आज यूज करणार आहे गणपती बाप्पांचं पेंटिंग करण्यासाठी आर्टिस्ट कॅमेलचे कलर्स जे सांगितले होते तुम्हाला ऑलरेडी मी पोस्टमध्येही शेअर केलेलं आहे. तर हे कलर तुम्हाला लागणार आहेत आपल्या ह्या पेंटिंगसाठी. तर मी हे बघा, हे पण तुमच्याबरोबर शेअर करते, की ह्याचा हा बॉक्स आहे. तर हे कलर्स आपल्याला पाहिजेत आणि याच्यामध्ये पूर्ण बॉक्स 24 कलरचा येतो आणि 12 कलरचाही येतो. तर आपल्याला 12 कलर्स असतील तरी इनफ आहेत. काही शेड्स आपण मिक्स करून बनवायचे आहेत, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. आता नेक्स्ट आहे रिंग, जी आपल्याला प्रत्येक वेळेस लागते. प्रत्येक साहित्याच्या लिस्टमध्ये मी तुम्हाला बेसिक पासून सगळं सांगत आहे, त्यामुळे काही मिस करू नका. आणि त्यानंतर फॅब्रिक आहे आपला कॉटनचं. तर तुम्ही ब्लाउज पीसवरती करत असाल तर ब्लाउज पीसवरती करा आणि सॅम्पलसाठी आपण जर बनवणार असाल, जसं मी सांगितलेलं आहे, की फोल्डरमध्ये प्रत्येक सॅम्पल लागणार आहेत. तर त्याच्यासाठी तुम्ही बनवत असाल तर तुम्ही कॉटनचा व्हाईट कलरचा फॅब्रिक घेणार आहात. पॅलेट आहे बेसिक ऑर्डिनरी आपल्याला ज्या सगळ्या गोष्टी लागतात ते. पॅलेट आणि वॉटर कंटेनर, त्यानंतर ब्रश पुसण्यासाठी एखादा रफ फॅब्रिक, अशा प्रकारे आपल्याला सगळं साहित्य लागणार आहे. तर आपण पेंटिंगला सुरुवात करूयात. पेंटिंगला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला ट्रेसिंग करून घ्यायची. ट्रेसिंगसाठी आपल्याला ब्राउन कार्बन पेपर म्हणा किंवा ब्लॅक कार्बन पेपर तेही लागणार आहे. ते आपण ट्रेस करून घेऊयात. मी तुम्हाला असं सांगेन, की मी गणपतीचे सगळेच पेंटिंग घेणार आहे. त्यात गणपती बाप्पांचा हा एक पेंटिंग आहे. खूप ट्रेंडी आहे. खूप व्हायरल होत आहे हा पेंटिंग. तर सगळ्यांची रिक्वेस्ट आहे गणपती बाप्पा घ्या. तर सुरुवात ह्या पेंटिंग पासून करेन मी. त्यानंतर हा एक पेंटिंग आहे झोक्यावरती बसलेले आपले गणपती बाप्पा. तो एक पेंटिंग मी घेणार आहे. असे 2 पेंटिंग आहेत. नंतर एक कमळाच्या फुलांमध्ये बसलेलं वेगळं एक अजून पेंटिंग आहे, जे आपल्या ऑलरेडी क्लासमध्ये आपण घेत असतो. जे स्टुडंट आपले ऑफलाईन क्लासमध्ये येत असतात इन्स्टिट्यूटमध्ये, त्यांच्या पोर्शन मधला एक पेंटिंग आहे. तोही मी तुम्हाला स्क्रीनवरतीही शेअर करेन. तोही आपण कंप्लीट करूयात. म्हणजे असे 3 प्रकारचे वेगवेगळे गणपती बाप्पा आपण घेणार आहोत पेंटिंगमध्ये. तर आता सुरुवात करूया ट्रेसिंगपासून. तर सगळ्यात पहिलं मी सगळे जे डिटेलिंग्स आहेत ते सगळे ट्रेस करून घ्यायचे आहेत. परफेक्टली ट्रेस करा. ट्रेसिंग फार महत्त्वाची आहे. ट्रेसिंगमध्ये काही चुकवू नका. तुम्हाला जर वाटत असेल की काही डिटेल्स जे आहेत ते पण ट्रेस करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला फ्री स्टाईल बनवताना डिफिकल्टीज होणार नाहीत. तुम्ही तसंही केलत तरीही चालेल. सुरुवात करूया ट्रेसिंगला. ट्रेसिंग करताना व्यवस्थित ट्रेसिंग करून घ्या. मी कार्बन पेपर खाली ठेवलेला आहे आणि त्याच्या खाली आपला मेन फॅब्रिक आहे. सगळे डिटेलिंग्स प्रॉपरली ट्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पेंटिंग करताना कोणत्याही डिफिकल्टीजला फेस करावं लागणार नाही. हे बघा, मी सगळे पॉइंट्स व्यवस्थित ट्रेस करून दाखवते. हे तुम्ही वरूनही ड्रॉ करू शकता. आपले आयब्रोज आहेत किंवा छोटे-छोटे डिटेलिंग्स आहेत, टिलक आहे. हे सगळे वरूनही आपल्याला ड्रॉ करता येऊ शकतं. पण न्यू बिगिनर स्टुडंट जे असतील त्यांना जमत नसेल फ्री हँड काढायला, तर तुम्ही ट्रेस करून घ्या. म्हणजे रेफरन्स आपल्याकडे असेल किंवा लक्षात राहील आपल्याला, की इथेच बरोबर आपल्याला ह्या गोष्टी ड्रॉ करायच्या आहेत. त्यामुळे तर नक्कीच ड्रॉ करा, जेणेकरून तुम्हाला सोपं पडेल. प्रत्येक व्हिडिओजमध्ये संपूर्णतः बेसिकपासून सगळे डिटेलिंग्स मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर नक्कीच उपयोग करून घ्या त्या सगळ्या गोष्टींचा. ट्रेसिंग करताना म्हणा किंवा फॅब्रिक ठेवताना म्हणा किंवा ब्रश कोणते वापरायचे आहेत, कलर कोणते वापरायचे आहेत, ह्या सगळ्या डिटेल्स प्रॉपर तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत.
पेंटिंग मध्ये सगळ्याच गोष्टींचा वापर व्यवस्थितपणे करा, जेणेकरून तुमची पेंटिंग सुंदर तयार होईल. आणि मी जसं प्रत्येक वेळी सांगत असते, की पेशन्सफुली तुम्हाला पेंटिंग करायचं आहे, तसंच व्यवस्थित करून घ्या. अशा प्रकारे पूर्ण गणपती बाप्पांचं डिझाइन आपण ट्रेस करून घेतलेलं आहे. आता आपण फॅब्रिकवरती रिंगला फिक्स करून घेऊयात आणि पेंटिंगला सुरुवात करूयात. तर सुरुवात करण्यापूर्वी मी नक्कीच बोलेन, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला सुरुवात करूया कलरिंग करण्यासाठी. तर मी आता पेंटिंग करायला सुरुवात करत आहे. पेंटिंगची सुरुवात करताना कलर कोणकोणते घ्यायचे ते बघून घ्या. 492, 031, 423 आणि 016 असं पूर्ण नंबर मी तुमच्याबरोबर शेअर केले, जेणेकरून तुम्ही परफेक्ट शेड रिमूव्ह कराल. येलो आहे, त्यानंतर मग ब्राउन शेड आहे, व्हाईट आहे आणि ब्लॅक आहे. तर हे सगळे कलर्स आपल्याला लागणार आहेत. आणि आपण सुरुवात पेंटिंगला करताना सगळ्यात पहिलं मी हेअर्स दाखवणार आहे. हेअरचा पार्ट आपण कंप्लीट करून घ्यायचा आहे. हेअर्स दाखवल्यानंतर मी आईज दाखवणार आहे. आईज दाखवल्यानंतर मग आपण पूर्ण रंग करूयात हे पूर्ण बॉडी पार्टला. त्यानंतर आपण कमळ पेंटिंग कसं करायचं ते दाखवून देणार आहे. असं स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येक सेशन घेणार आहोत. आपल्याला केसांसाठी हे सगळे कलर लागणार आहेत. येलो ऑच्रे कलर, नंतर बर्न सियाना आहे, त्यानंतर व्हाईट आहे आणि ब्लॅक कलर आहे. असे हे कलर आहेत. आपण पॅलेटमध्ये रिमूव्ह करून घेऊयात. ट्यूब कलर पटकन सुकतात, तर फॅनचा वापर जास्त करू नका. आणि रिमूव्ह करताना खूप प्रमाणात कलर रिमूव्ह करू नका, थोडेच करा, जेणेकरून ते वाया जाणार नाही. ब्रश क्लीन करून घ्या व्यवस्थित. तर सगळ्यात पहिलं मी ब्रश घेणार आहे. 1 नंबरचा ब्रश घेते मी. राउंड ब्रश आहे 1 नंबरचा. 1 किंवा 2 नंबरचे राउंड ब्रश तुम्ही वापरू शकता इथले पाटला करण्यासाठी. वॉश करून घ्या ब्रश. आणि दुसरा आहे ते 6 नंबरचा ब्रश घेतलेला आहे मी, एक राउंड 6 आणि 1 आणि 1 तुमचा ब्रश आहे. फ्लॅट ब्रश मी घेतलाय 0 नंबरचा. फ्लॅट 0 ब्रशने तुम्ही काही असे लाईन्स ओढून घेणार आहात. सगळ्यात पहिलं ब्लॅक कलर घेते मी. ब्रश मी व्यवस्थित क्लीन करून घेतले. एजेस मध्ये मी ब्लॅक कलर लावतेय. केस आपण पहिले ड्रॉ करून घेणार आहोत, त्यासाठी बघा ब्रश मध्ये मध्ये क्लीन करायचंय. त्यानंतर मी घेणार आहे ब्राऊन शेड. ब्रश क्लीन केलं. त्यानंतर मी मस्टर्ड कलर किंवा येलो शेड मध्ये तो आपला डार्कर शेड तो घेणार आहे. असे मी लेयर्स देणार आहे सगळे. आणि मी एवढ्या पार्टला पहिलं कलरिंग फिनिश करून घेणार आहे. थोडेसे वेव्स दिसले पाहिजेत केसांचे व्यवस्थित, त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे केलं तर छान दिसतं. आणि सगळे कलर आता ह्याच्यामध्ये मिक्स करताना थोडंसं एकदम टिप वरती व्हाईट कलर घ्यायचा आहे आणि तो इथे लावायचा आहे आपल्याला. ब्रश वॉश करा आणि आता सगळे कलर मी मिक्स करून घेते बघा. ही प्रोसेस पटकन करणं गरजेचं आहे. जर कलर एकही ड्राय झालं तर ते मर्ज नाही होणार किंवा त्याच्यात मिक्स नाही होणार. परत मी थोडंसं टिप वरती व्हाईट कलर घेतलाय आणि इथे पुन्हा देते अशा प्रकारे. सेम प्रोसेस आता लक्षात आलं असेल तुमच्या. आता इथपर्यंत आपण ही प्रोसेस फिनिश केली आहे. आता सेम प्रोसेस आपण इथून द्यायची आहे. इथून देतानाही सेम तसंच करूयात. सगळ्यात पहिलं ब्लॅक, पुढे केसांचे असे वेव्स दिसले पाहिजेत, त्यासाठी अशी प्रोसेस करायची. त्यानंतर ब्राऊन, त्यानंतर मस्टर्ड कलर आणि थोडंसं व्हाईट शेड. आता हे सगळे कलर मिक्स करायचे एकमेकांमध्ये. ब्लॅक घेत असताना फक्त काळजीपूर्वक, कारण की ब्लॅक खूप जास्त पसरलं तर सगळंच कलर तुमचे ब्लॅकिश होतील. त्यामुळे ब्लॅक पसरवताना पटकन पसरून ब्रश वॉश करून घ्यायचा, जेणेकरून तो इकडे तिकडे जास्त पसरणार नाही. थोडंसं ब्राऊन शेड इथे कमी पडतंय, तर मी पुन्हा घेते. सेम इथेही तीच प्रोसेस घ्यायची आहे. ब्लॅक शेड, त्यानंतर ब्राऊन शेड, मस्टर्ड कलर आणि थोडा आता व्हाईट शेड. खूप सिंपल प्रोसेसने मी तुम्हाला सांगितलंय, जेणेकरून पटकन लक्षात येईल. ब्रश क्लीन करा. आता मी पॉइंटेड ब्रश घेते बघा. इथले जे पार्ट आहे तिथे आपल्याला ब्राऊन कलर घ्यायचा आहे, थोडं डार्कर शेड.
सेम प्रोसेस करायची आपल्याला इथेही. ब्रश क्लीन करणं फार इम्पॉर्टंट आहे. सारखे ब्रश क्लीन करायचे, जेणेकरून तुमचे कलर ड्राय होणार नाही. तुम्हाला ट्यूब कलरच्या वेळेस थोडंसं फेस करावं लागेल, की कलर लवकर ड्राय होतायत. त्यामुळे मी सांगेन की क्लीन करा प्रत्येक वेळेस ब्रश. त्यानंतर ब्राउन शेड, येलो मस्टर्ड आपलं. तिन्ही शेड्स आपले आहेत. ब्राउन, त्यानंतर ब्लॅक, हे असे मिक्स करत जायचे. स्ट्रोक्स द्यायचे लाँग आपल्याला. त्यात मध्येच थोडंसं व्हाईट पण घेत जा. व्हाईटचं थोडंसं शेडिंग सारखं येतं त्याच्यामध्ये. एकदम हायलाइट नाही करायचं ते. घेताना घ्यायचं आणि नंतर मग त्याला पुन्हा मर्ज करायचं, जेणेकरून ते एकसारखं दिसेल. परत ब्राउन घेते बघा इथे मी. तिन्ही शेड घेतलेले त्याच्यामध्ये. मस्टर्ड आहे, ब्लॅक आहे आणि त्याच पद्धतीने केलेलं आहे लेयर्स. मध्येच ब्लॅक, मध्येच ब्राउन. ब्लॅक कलरने मी थोडेसे आउटलाईन्सही करून घेतेय बघा इथे, जेणेकरून ते व्यवस्थित हायलाइट दिसतील हेअर्स प्रॉपरली. पॉइंटेड ब्रश घेतलेला आहे 000चा आणि त्याच्याने मी हे लाईन्स करते, जेणेकरून ते फाईन लाईन्स येतील. अशा प्रकारे हेअरचा पार्ट पूर्ण कंप्लीट झालेला आहे. तर आता मी घेणार आहे इथे मोराचा पीस आहे तो कलर करायला घेऊयात. हा पण एक पार्ट आपण कंप्लीट करून घेऊयात. तर त्यासाठी कोणकोणते कलर लागणार आहेत ते बघून घ्या. त्यासाठी मी यूज करणार आहे एक ऑरेंज शेड. ते नंबर्स दाखवते तुम्हाला, जेणेकरून लक्षात येईल तुमच्या. व्हाईट शेड घ्यायचंय. त्यानंतर ब्ल्यू कलर आहे, नेव्ही ब्ल्यू कलर आहे. हे बघा इथे. नंतर रामा शेड आहे याच्यामध्ये. तर नंबर्स बघून घ्या एकदा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल. आता इथे मी 351, 423, 056, 453, 337 असे शेड्स घेतलेले. तुम्हाला प्रॉपर लक्षात यावे म्हणून मी तुम्हाला दाखवते. आता आपण हे शेड्स यूज करणार आहोत मोराच्या पिसाला कलर करण्यासाठी. सगळे कलर रिमूव्ह करा पॅलेटमध्ये. इथे मी सगळे कलर रिमूव्ह करून घेतले. तर आता मिडल पॉइंट पासून सुरुवात करा किंवा बाहेरच्या साईडने सुरुवात करा. ॲज पर तुमच्यावरती डिपेंड आहे. तर इथून सुरुवात केली की मध्येही आपल्याला येता येतं. तर मी नेहमी मिडल पासून सुरुवात करते. व्हाईट शेड आपल्याला प्रत्येक वेळेस लागणार. इथे थोडा ब्राउन शेड ऑलरेडी रिमूव्ह केलेला आहे. ब्राउन शेड मी रिमूव्ह नाही केला. ब्राउन शेडही मला पाहिजे. तर आता इथे सगळ्यात पहिलं मी ब्ल्यू शेड घेणार आहे मिडल पॉइंटसाठी. इथे थोडंसं मी शेप करून घेते बघा. इथे मला थोडं असं पाहिजे. आता इथे सगळ्यात पहिलं ब्ल्यू, इथेच कॉर्नरला थोडंसं नेव्ही ब्लू आणि व्हाईट शेड. व्यवस्थित सगळे कलर मिक्स करून घ्या. थोडंसं ब्ल्यू शेड मी एक्स्ट्रा घेते. थोडंसं नेव्ही ब्लू सुद्धा, जेणेकरून ते डार्कर दिसेल. आणि फ्लॅट ब्रशचा वापर करते मी. फ्लॅट ब्रश घेतलेला आहे मी 1 नंबरचा बघा इथे. आणि इथे यूज करणार आहे मी ॲक्वा ब्ल्यू कलर. त्याचं मिक्सिंगसाठी काय-काय वापरायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. एक आपल्याला ग्रीन कलर घ्यायचा आहे. ग्रीन, ब्लू, व्हाईट आणि येलो शेड तिन्ही कलर मिक्स करून आपण ॲक्वा ब्ल्यू कलर बनवणार आहात आणि तो शेड इथे द्यायचा आहे. आता किती प्रमाणात मिक्स करायचं आहे, तर प्रत्येकी ब्लूचं प्रमाण जास्त असलं पाहिजे. ब्लू, त्यानंतर येल्लोचं प्रमाण कमी असलं पाहिजे आणि ग्रीनही समप्रमाणात असेल तुमच्या ब्लू सारखंच आणि व्हाईटचं प्रमाण थोडं जास्त वापरा. त्यानंतर तुम्हाला ॲक्वा ब्लू कलर मिळेल. मी तुम्हाला मिक्सही करून दाखवते. पहिला आपण इथे फिक्स पूर्ण भरून घेऊयात हा कलर. तर बघा इथे ॲक्वा कलर बनवताना काय करायचं तुम्हाला, हा आपला ग्रीन शेड आहे, रामा ग्रीन कलर आपल्या ह्याच्यामधला, ट्यूब कलर मधला तो घेतलाय मी. नंबर दाखवते बघा मी इकडे. 453 नंबर आहे त्याचा. त्यानंतर मी याच्यात मिक्स करते ब्लू शेड. हे मिक्स केल्यानंतर आपण येलो कलर घेणार आहोत. बघा येलो शेड आणि जास्त प्रमाणात मिक्स करायचंय व्हाईट शेड. मी खूप कमी प्रमाणात तुम्हाला इथे बनवून दाखवते. या प्रकारे तुम्हाला ॲक्वा शेड भेटेल. हे बघा असं तुम्ही चेक करू शकाल. तर हे असं मिक्सिंग राहील ॲक्वा ब्लू कलर तुम्हाला बनवण्यासाठी. तर आता आपण ॲक्वा ब्लू कलर हे दिलेला आहे. आता साइडला मी ऑरेंज कलर देणार आहे. ऑरेंज कलर नंतर मी ब्राउन शेड देणार आहे मोर पिसाला. आपण आता इथे ब्रश वॉश करून घेऊयात
आणि एजेस जे आहेत तिथे बघा तुम्ही एजेस बघू शकता. तर पॉइंटेड ब्रशचा वापर करून व्यवस्थित फिल करून घ्या, जेणेकरून ते एजेस प्रॉपर दिसतील. आता आपल्याला ऑरेंज शेड घ्यायचं आहे. ऑरेंज शेड घेण्यासाठी मी राउंड ब्रश यूज करते. 4 किंवा 6 नंबरचा तुम्ही राउंड ब्रश वापरा. नंतर ब्राउन शेड घेते मी. ब्राउन शेड देते एक लाईन मी इथे. कलर थोडेसे एकमेकांमध्ये मिक्स झालेले चालणार आहेत, कारण की आपल्याला शेडिंगच पाहिजे तसे. इथेही बघा मी ऑरेंज शेड देताना थोडंसं ॲक्वा ब्लूच्या वरतीही दिलेलं आहे, जेणेकरून ते शेडिंग थोडं दिसेल त्या प्रकारचं. तर तुम्ही आता ब्राउन शेड द्याल त्यावेळेस पण तुम्ही तसंच करायचं. थोडंसं ऑरेंज शेडच्या वरती कलर जात असेल तरी चालणार आहे. इथे मी फ्लॅट ब्रश घेते आता. अशा प्रकारे आपण तिन्ही कलर दिलेले आहेत बघा. आता इथे आपण रामा कलर द्यायचा आहे. रामा कलर देताना मी सजेस्ट करेन की पहिलं थोडंसं रामा कलर तुम्ही असं पूर्ण कव्हर करा, जेणेकरून ज्यावेळेस आपण स्ट्रोक्स देऊ त्यावेळेस ते व्यवस्थित दिसेल. मी कंप्लीटली रामा कलर दिलेला आहे. आता मला स्ट्रोक्स द्यायचे, तर स्ट्रोक्स द्यायसाठी मी फाईन ब्रश वापरते. फाईन ब्रशने मी आता इथे रामा कलरचे स्ट्रोक्स देणार आहे. तर इथून मोराच्या पिसाला आपण असे छान फाईन ब्रशने स्ट्रोक्स देऊया. पटकन जमत नसेल काही प्रॉब्लेम नाही. रफ फॅब्रिकवरती किंवा रफ पेजवरती पहिली प्रॅक्टिस करा. त्यानंतर द्या. रँडम मी फक्त स्ट्रोक्स देतेय बस. ब्रशमध्ये मध्ये क्लीन करा. पुन्हा डिप करा कलरमध्ये. काही बारीक, काही मोठे असे स्ट्रोक्स आले पाहिजेत. काहींचे शेप्स वरच्या साईडला, काहींचे शेप खालच्या साईडला. मोराचा पीस इमॅजिन करा की कशा प्रकारे असतो. आता कलरिंग करून घेऊया डोळ्यांचा पार्ट. डोळ्यांचा पार्ट कलर करण्यासाठी ब्लॅक कलर, ब्राउन कलर आणि व्हाईट कलर लागणार आहे. तर आपण पॉइंटेड ब्रशचा वापर करतोय. पॉइंटेड ब्रशनी व्यवस्थित आपल्याला मार्किंग करता येतील. आणि दुसरं राउंड ब्रश तुम्ही 4 नंबर किंवा 2 नंबरचा घेणार आहात. असे 2 ब्रश आपण घेतलेले. सगळ्यात पहिलं मी आउटलाईन्स करून घेईन. मी पहिलं मिडल पार्ट हे कंप्लीट करून घेईन. त्यानंतर आउटलाईन्स करायचे आपल्याला. इथे बरोबर ब्राउन शेड, डोळे एकदम रेखीव दिसले पाहिजेत त्यासाठी सगळ्यात पहिलं ब्राउन देतेय मी. आणि ब्राउन दिल्यानंतर मी ब्लॅक कलर घेणार आहे. इथे हाफ पार्टमध्ये. ब्रश क्लीन करा सतत. ब्लॅक कलर प्रॉपरली. ब्रश क्लीन करणं फार इम्पॉर्टंट आहे. आपण डिटेलिंगचे काम ज्यावेळेस करतो त्यावेळेस प्रॉपर क्लीन ब्रश पाहिजे. मिडल पॉइंट थोडंसं मी असंच ठेवलेलं आहे, जेणेकरून तिथे व्हाईट दिल्यावर तिथे प्रॉपर बसेल. तुम्ही तिथे ब्लॅक करायची गरज नाहीये. ब्राउन शेड आणि ब्लॅक शेड 2 कलर दिलेले आहेत. थोडंसं व्हाईटर कलर पण आपल्याला घ्यायचंय, पांढरा रंग घ्यायचा आहे. जिथे मी ब्राउन कलर दिलाय तिथे मी एकदम एकदमच ड्राय ब्रश बघा असं फिरवणार आहे. परत थोडं ब्राउन शेड घेईन. परत थोडं ब्राउन शेड. आणि आता इथे आपण द्यायचं आहे परत थोडंसं व्हाईटर देताना फक्त ड्राय करा. ब्राउन शेडमध्ये थोडासा मिक्स झाला पाहिजे कलर आपला व्यवस्थित. अशा प्रकारे. आणि इथे बरोबर मिडलला व्हाईट कलर. कुठलंही पार्ट फॅब्रिकचं आपण तसंच ठेवायचं नाही. आपल्याला प्रत्येक पार्टला जे कलरिंग आहे ते द्यायचं आहे. म्हणजे आता इथे पांढरंच आहे, बरोबर आहे? तर आपण असंही बोलू शकता, की हे मग व्हाईट कलर देण्याची आवश्यकता आहे का? तर ऑब्व्हियसली आहे. फॅब्रिक व्हाईट असलं तरी पण आपण कलर दिल्यानंतर ते उठून दिसेल. ब्रश क्लीन करा सतत. हळू-हळू डोळे कंप्लीट झाल्यावरती किती सुंदर दिसतात बघा. हळू करा, सावकाश करा. मी तुम्हाला प्रत्येक डिटेलिंग प्रॉपरली सांगते, जेणेकरून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. त्यामुळे गडबड करू नका. आता आपण ब्लॅक कलर घ्यायचा आहे आणि 000 ब्रश घ्यायचा आहे. मी आता जे काम करत होते ते 2 नंबरचा ब्रश होता आपला राउंड. आता 000 घेतलेला आहे. पॉइंटेड ब्रशने प्रॉपर आउटलाईन्स करून घ्या. मार्किंग ऑलरेडी करून घेतलेले आहेत. त्याच्यावरतीच तुम्हाला करायचंय. त्यामुळे डिफिकल्टीज येणार नाही. ब्रश क्लीनिंग
तर पुसून घ्या व्यवस्थित कापडाला आणि परत कलर घ्या. हे बघा अशा प्रकारे आपण डोळे कंप्लीट करून घेतलेले आहेत. आता तुम्ही फेसिंगला कंप्लीट केल्यानंतरही डोळे करू शकता किंवा आधीही करू शकता. दोन्हीही आता हे व्यवस्थित डिटेलिंगमध्ये दिसावं म्हणून मी पहिलंच सांगितलंय तुम्हाला. तुम्ही पूर्ण हे फेसिंगचं जे पार्ट आहे त्याला पूर्ण कलर करून घ्या. त्यानंतर डोळे करा तरीही चालणार आहे. मध्यभागाच्या इथे मी थोडंसं आउटलाईन देईन. थोडंसं व्हाईट शेड घेऊयात आपण. असे डोळे छान कंप्लीट करून घ्यायचे. प्रॉपरली करा, व्यवस्थित करा. आता इकडचा डोळाही तुम्ही ह्याच पद्धतीने कंप्लीट करून घ्या. दोन्हीही डोळे कंप्लीट झाल्यानंतर आता आपण पूर्ण बॉडी पार्टला कलर करणार आहोत. इथे फेसला, नंतर मग इथे पोटाच्या भागाला आपण पूर्ण कलर करायचा आहे. त्यासाठी आपल्याला स्किन कलर टोन बनवावा लागेल. तर एक प्रकारे मी आता नेक्स्ट पेंटिंग ज्यावेळेस घेणार त्यावेळेस मी शेड करत तुम्हाला पेंटिंग कसं करायचंय फेसला किंवा बॉडीला हे दाखवणार आहे. पण आता ह्या पेंटिंगमध्ये पूर्ण आपण स्किन टोन एकसारखा सगळीकडे द्यायचा आहे. त्यासाठी आपण स्किन कलर बनवून घ्यायचा आहे. तर हे आपले ट्यूबचे कलर त्याला मिक्स करूनही तुम्ही बनवू शकता किंवा एक्रिलिक कलर घेऊनही बनवू शकता. त्याला 3 कलर कोणकोणते लागणार आहेत ते बघून घ्या. आपल्याला व्हाईट कलर लागणार आहे, त्यानंतर रेड आहे, त्यानंतर लेमन येलो कलर आहे, स्कारलेट लेक, त्यानंतर व्हाईट आणि लेमन येलो. नंबर आहे 2364223 आणि 394 असे नंबर आहेत तुमचे ट्यूब कलरचे. आणि जर तुम्ही फेविक्रिलचे एक्रिलिक कलर यूज करत आहात तर त्याच्यामध्ये पांढरा रंग, लाल रंग आणि येलो कलर, व्हाईट, रेड आणि येलो कलर असे यूज करायचे. आता मिक्सिंग करताना काय जास्त घ्यायचं ते सांगेन मी तुम्हाला. जास्त प्रमाणात आपण घेणार आहोत व्हाईट अँड येलो शेड. त्यानंतर रेड आपण फक्त एक टिप मिक्स करायचं जेणेकरून तो तुमचा स्किन टोन छान तयार होईल. आणि मी पॅलेटही क्लीन करून घेतलेला आहे आणि वॉटर कंटेनरमध्येही वॉटर चेंज करून घेतलंय कारण की आपल्याला पाणी स्वच्छ पाहिजे. स्किन टोनमध्ये कोणत्याही प्रकारे ब्लॅक कलर किंवा ब्राउन शेड नकोय. आता आपण रंग मिक्स करूया. बघा इथे व्हाईट घेतलाय, नंतर येलो. ज्या ब्रशने तुम्ही मिक्सिंग करणार आहात तो ब्रश स्वच्छ असला पाहिजे, क्लीन असला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणताही वेगळा कलर नकोय. आता दोन्ही पण रंग आपण एकमेकांमध्ये मिक्स करून घेऊया. आणि आपल्याला पूर्ण एवढा पार्ट आपला कंप्लीट होईल, एवढा रंग लागणार त्या हिशोबाने तुम्ही तेवढी क्वांटिटी बनवा. कारण की एकदा शेड बनवल्यानंतर तसा शेड पुन्हा बनेल का हे सांगू शकत नाही. त्यामुळे तर मग कलरची क्वांटिटी बनवताना तुम्हाला किती पार्ट कंप्लीट करायचे ह्याच्यावरती डिपेंड आहे, की तुम्ही तेवढा कलर बनवून घ्यायचा आहे. एकसारखा कलर प्रत्येक वेळेस तशीच शेड बनत नाही असं बरेचदा होतं. आणि असंही करू नका, की कलर मिक्स करत जाताय आणि तुमचा कलर खूप जास्त प्रमाणात बनतोय. तर मग इतकंही बनवू नका आणि खूप कमीही बनवू नका. जेवढं लागणार आहे तेवढा कलर तुमच्याकडनं बनला पाहिजे. आता हे दोन्ही पण रंग मिक्स करून घेते मी, व्हाईट आणि येलो. थोडे मिक्स करून झाले, की आता ह्यात मी घेणार आहे एक टिप फक्त सॉरी रेड कलर. एक टिप फक्त घ्यायचं आपल्याला. फेविक्रिलमध्ये एक्रिलिक कलरमध्ये तुम्हाला आयतं स्किन कलरही भेटतं. म्हणजे रेडीमेड तुम्हाला स्किन कलरही अवेलेबल होतं. तर आपल्याला कलर बनवता आले पाहिजेत. कलर कसे बनवायचे हे शिकणंही तितकंच इम्पोर्टंट आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं, की मिक्सिंग करून घ्या आणि आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती म्हणजे जशी असते तसाही कलर तुम्ही थोडासा रेडिशही घेऊ शकता. त्याच्यामध्ये जास्त प्रमाण रेडिश मिक्स करू शकता. जेवढा मी रेड कलर काढला होता तो पूर्ण घेतलेला आहे बघा. अशा प्रकारे तुम्हाला स्किन टोन कलर दिसत असेल. मिक्सिंग व्यवस्थित झाली पाहिजे नाहीतर कुठेतरी तो पॅच राहील एखाद्या कलरचा आणि तो तिथे येईल. म्हणून कलर मिक्स करणं प्रॉपरली खूप जरुरी आहे. आता बघा इथे तुम्हाला येलोइश वाटतंय तर तुम्ही रेड मिक्स करा, थोडंसं व्हाईट शेड मिक्स करा जेणेकरून तुमचा स्किन टोन परफेक्टली येईल. आता इथे आपला कलर तयार झालेला आहे. थोडासा रेडिश प्रमाण मी जास्त घेतलं. मी म्हटले ना गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर थोडीशी मला रेडिश पाहिजे म्हणून मी जास्त प्रमाणात घेतलंय. तुम्हाला जसा स्किन टोन पाहिजे असेल, मी बनवत्या वेळेस सगळेच टोन तुमच्या समोर दिसतायत. तर मग तुम्हाला जसा स्किन टोन पाहिजे तसा तुम्ही स्किन टोन घेऊ शकता. आता आपण कलरिंग करायला सुरुवात करायची. कलरिंग करताना डायरेक्शन बरोबर लक्षात ठेवायचंय कसं घ्यायचंय तो. आपण पूर्ण असं विड्थ वाईज, लेंथ वाईज असं करू नका. सुरुवातीला फ्लॅट ब्रश घ्या. फ्लॅट ब्रश 1 किंवा 2 नंबरचा वापरा. तर इथून सुरुवात करते मी कलरिंग द्यायला. जसं पेंटिंगचं डायरेक्शन आहे, जसं ते तुमचे कलरिंग फिरले पाहिजेत, म्हणजे ब्रश तुमचं फिरलं पाहिजे. आता बघा इथे सूंड आहे, तर सूंडला आपल्याला बरोबर असं प्रॉपरली कलरिंग केलं पाहिजे.
मध्ये असं पॅच वगैरे वाटत असेल तर एकसारखे कलर करून घ्या. मिक्सिंग करताना ब्रशकडे सगळं कलर लागलेला आहे, तो मी जरा क्लीन करून घेते. आउटलाईन डोळ्यांची जी आहे तुम्ही नंतर दिली तरी चालेल. त्यानंतर तुम्ही कलरिंग केल्यानंतरही दिली तरी चालेल. मी ऑलरेडी दिलेली आहे, पण मी एकदम काळजीपूर्वक कलर लावते बघा. मी बिलकुल त्याला डिस्टर्ब करत नाही डोळ्यांना. ब्रश मध्ये-मध्ये क्लीन करायला विसरू नका. ब्रश क्लीन करायचंय, पुन्हा कलर घ्यायचा आणि थोडंसं फास्ट करा कलरिंग. कारण की जर तुमचे कलर ड्राय झाले तर परत प्रॉब्लेम होईल. आणि मी आता सांगितल्याप्रमाणे की एकदा मिक्सिंग एकसारखी बनते, ती परत तशीच शेड बनेल का हे सांगता येणार नाही. त्यामुळे थोडं फास्ट कलरिंग झालं पाहिजे. आता इथे डोळ्यांच्या इथे छोटे-छोटे पॉइंट्स जे आहेत, त्याला पॉइंटेड ब्रश घ्या, 00 किंवा 000 आणि त्याने कव्हर करून घ्या. जेणेकरून कलरिंग पार्ट प्रॉपरली देता येईल. इथे आपण कानाचा भागही कलर करून घेतलेला आहे. आता ऑलरेडी जो माझा कलर आहे स्किन टोन त्याच्यामुळे थोडंसं व्हाईटचं प्रमाण जास्त मिक्स करून मी इथे कानाच्या वरच्या भागाला मी अ, थोडं लाइटर शेड देणार आहे. थोडीशी चमक त्याच्यात वेगळीच दिसेल. तर आपण ह्याच्यात थोडंसं व्हाईट एक्स्ट्रा मिक्स करूया. ऑलरेडी जो आपला कलर बनवलेला आहे त्याच्यातच. सगळं झालं करून की मग शेवटी कानांकडे या. नाहीतर मग परत स्किन टोन्स वेगवेगळे होऊन जातील. फक्त एवढंच एक चेंज केलेलं आहे. बाकी सगळे स्किन टोन्स आपण सगळीकडे दिलंय. पोटाच्या भागाला, हाताला, पायांना आणि इथे इयर्सलाही म्हणजे कानांनाही आपण स्किन टोन दिलेला आहे आणि फक्त मी इथे लाइटर शेड ॲड ऑन केलं त्याच्यामध्ये, जेणेकरून ते छान दिसेल. आता अशा प्रकारे पूर्ण स्किन टोन कंप्लीट झाल्यानंतर आपण आता जे वस्त्र आहेत गणपती बाप्पांचे, ते कलर करून घेऊयात. इथे तुम्हाला जो आवडेल शेड तो करा. ब्लू शेड छान दिसेल, येलो शेड छान दिसेल. त्यानंतर डार्कर कोणतेही शेड छान दिसतील. तर मी इथे ब्लू घेणार आहे आणि इथे तुम्ही येलो घेऊ शकता, ग्रीन घेऊ शकता. तर ब्लू आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन करणार आहे मी, जे छान दिसेल. आपण आता वस्त्रांना कलर करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिलं ब्लू कलर घेऊया आणि याच्यामध्ये मला नेव्ही ब्लू थोडंसं डार्कर, लाइटर शेड असं करणार आहे मी. शेड्स थोडेसे पाहिजेत मला वस्त्रामध्ये. तर मी इथे थोडं नेव्ही ब्लू शेड पण घेतलाय आणि व्हाईट कलर. नंबर दाखवते तुम्हाला मी ट्यूबचे. 423 आहे. त्यानंतर 056 आणि हा पर्सियन ब्लू आपलं 351 असे तिन्ही कलर आपल्याला घ्यायचे आहेत. ब्रश क्लीन करून घ्या. 2 नंबरचा, 4 नंबरचा किंवा 6 नंबरचा जे कम्फर्टेबल असेल तो ब्रश तुम्ही यूज करा. पहिले मी स्ट्रोक्स देणार नंतर मग ते मी आपलं फ्लॅट ब्रश आहे 1 नंबर किंवा 2 नंबर त्याच्याने मी मर्ज करणार आहे सगळे कलर. सगळ्यात पहिले तर तुम्ही ह्याच्यानेच जा काहीच हरकत नाहीये. स्पेस छोटा आहे तर कलर पसरू शकतो म्हणून मी तुम्हाला बोलले तुम्ही राउंड ब्रश यूज करा. सगळ्यात पहिलं मी देणार आहे नेव्ही ब्लू कलर इथे. हे कलरिंग करताना आपल्याला थोडंसं फास्ट करायचंय. त्यानंतर ब्लू शेड घ्यायचंय आणि त्यानंतर व्हाईट शेड. व्हाईट शेड घेतल्यानंतर तिन्ही पण कलर एकमेकांमध्ये मर्ज करणार आहात.
डार्कर ब्ल्यू शेड घेणार आहात आणि थोडंसं इथे शेडिंग देणार आहात, जेणेकरून ते डार्कर, लाइटर आणि असं शेडफुल दिसेल वस्त्र. आता इथेही मी सेम प्रोसेस करेन. पहिलं डार्कर शेड देणार आहे. इथे स्पेस खूप कमी आहे म्हणून मी 1 नंबर किंवा तुम्ही 2 नंबरचा ब्रश वापरा. तर फ्लॅट ब्रश घेऊयात आणि दोन्ही कलर एकमेकांमध्ये मिक्स करूया. थोडंसं व्हाईटर शेड घेते मी, ते ॲड करते. थोडंसं व्हाईट ॲड केलं आणि तो पुन्हा त्याच कलरमध्ये मिक्स केलं. बरोबर ते शेडिंग थोडीशी दिसते बघा क्लोथ्समध्ये. इथे आपल्याला बाजूबंद वगैरे बनवायचं, त्यासाठी आपण ही स्पेस ठेवलेली आहे. आता इकडचा पार्टही त्याच पद्धतीने कंप्लीट करून घ्यायचं आहे. डार्कर शेड, लाइटर शेड आणि नंतर मग लाइटर शेड. सोप्या पद्धतीने मी तुम्हाला गणपती पेंट करायचं सांगते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही एकदा ही प्रॅक्टिस केलीत, हे आर्टिकल बनवलं गणपती बाप्पांचं, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं अजून डिफिकल्ट असेल. आणि लास्ट व्हिडिओमध्ये जे गणपती मी 3 घेणार आहे बोलले, तर मग त्याच्यात अजून थोडं अजून डिफिकल्ट असेल. मग हे इझिएस्ट वे आहे एकदम बनवण्याचा, खूप सोपी पद्धत. पहिली ही ट्राय करा, त्यानंतर मग ती दुसरी पद्धत आणि लास्टला थोडं अजून ॲडव्हान्स. तिन्ही व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करेन. सेम प्रोसेसने आपण हे कंप्लीट करून घ्यायचं इथे. आता आपण इथे कलर करायचा आहे धोतरच्या पॅटला. तर आपण कलर घेतलेला आहे 453 नंबरचा आणि तो मी पॅलेटमध्ये काढून घेते आणि थोडं व्हाईट कलरही घ्यायचं आहे. थोडंसं मला इथे धोतरसाठी असे शेड्स पाहिजेत, रिंकल्स दिसले पाहिजेत थोडेसे. मग त्यासाठी फक्त व्हाईट घेऊयात आपण आणि थोडंसं घेऊयात ब्लॅक कलर. आता फ्लॅट ब्रशचा वापर करणार आहे, तिन्ही पण कलर मी काढून घेतलेले आहेत. तिथे मी थोडंसं ब्लॅक शेड घेणार आहे. फ्लॅट ब्रश तुम्ही छोट्या साईजचा यूज करा. नंबर 1 किंवा नंबर 2चा फ्लॅट ब्रश घेणार आहात. आता इथे बरोबर कोपऱ्यात म्हणजे हा कॉर्नर पार्टला थोडंसं ब्लॅक शेड केलंय. एकदम नॉर्मली ब्लॅक शेड करायचंय, फार करू नका. त्यानंतर मी ग्रीन शेड घेणार आहे. नंतर व्हाईट कलर घे. तिन्ही पण कलर असे आपले दिसले पाहिजेत. मध्यभागी थोडंसं लाइटर शेड केलेलं आहे. कॉर्नरला डार्कर शेड आहे. ब्लॅक थोडं घेतलंय मी एकदम. ब्लॅक घेताना फक्त खूपच कमी प्रमाण घ्या, नाहीतर मग पेंटिंग तुमची अशी ब्लॅकिश होऊ शकते. एकदम टिपवरती व्हाईट कलर घ्यायचा आणि इथे मध्यभागी द्यायचा, जेणेकरून ते थोडंसं शाईनफुल दिसेल. सेम प्रोसेस आपण इथे करणार आहोत. आता इथे आउटरला ब्लॅक शेड, ब्रश क्लीन करा मध्ये मध्ये. बाहेरच्या बाजूला एकदम हलकंसं काळा कलर द्यायचं आपल्याला. व्हाईट ॲड केलं. व्हाईट ॲड केल्यानंतर आपण पूर्ण कलर पुन्हा मर्ज करून घ्यायचे. आता मी ऑरेंज शेड घेणार आहे. ऑरेंज शेडमध्ये मी इकडे जे आपले पार्ट आहे तो कंप्लीट करणार आहे. बॉर्डर लाईन्स आहेत, हे सगळे आपण ऑरेंज शेडनी कंप्लीट करून घ्यायचं. येलो डीप कलर आहे, 337 नंबर आहे त्याचा, तर तो घेऊयात आपण. राऊंड ब्रशचा वापर करते मी नंबर घेतलेला आहे 6 नंबर. तुम्ही 4 नंबर घेतला तरी चालेल. राऊंड ब्रशने हे जे पार्ट आहे आपलं राहिलेलं तो कंप्लीट करून घेऊयात. बाप्पांचे कपड्यांचे जे पूर्ण पार्ट आहेत ते आपण सगळे कंप्लीट करून घ्यायचे. तर कपड्यांच्या बऱ्याचशा भागामध्ये मी शेडिंग दिलेली आहे. तर इथे पण ऑरेंज शेड दिलेला आहे. ऑरेंज शेडच्या इथे मी थोडंसं डार्कर शेड ब्राऊन ॲड करेन, जेणेकरून थोडंसं इफेक्ट आपलं डार्कर आणि लाइटर दिसेल. मी ब्राऊन शेडही घेते. अशा प्रकारे तुम्ही ॲड करा. कोपऱ्यांमध्ये बरोबर डार्कर शेड द्या.
थोडंसं डार्कर शेड मी इथेही ॲड करते, जेणेकरून ते थोडंसं शेडिंग दिसेल. फार शेडिंग नाही यूज केले. मी तुम्हाला तेच बोलले, की हे आपण बेसिक करत आहोत, जेणेकरून ते मला इझिली जमेल. तर मी इथे थोडंसंच फक्त शेडिंग इफेक्ट दिला आहे. थोडं इथे मी ऑरेंज ॲड करते. तर इथे आपलं हे पार्ट कंप्लीट करण्यासाठी आपल्याला आता इथे धोतरच्या इथे खालच्या बाजूलाही ऑरेंज शेड आणि ब्राऊन शेड द्यायचा आहे. तो पण द्या तुम्ही. हे बघा इथे नॉट आहे धोतरचे. आता आपण पानांना कलर करून घेऊयात. कमळाच्या पानाला आपल्याला कलर करायचे. त्यासाठी मी कलर कोणकोणते घेणार आहे ते बघून घ्या. शेड्स तुमच्याबरोबर शेअर करते. त्याच्यामध्ये मी एक कलर घेतलेला आहे, क्रिम्सन घेतलेला आहे, त्यानंतर व्हाईट घेतलेला आहे, नंतर मग बर्ड्स घ्याना घेतलेला आहे. आपले 3 कलर आहेत. 0634230331 असे नंबर आहे त्याचे. तिन्ही कलर आपण घेऊया. कलर देताना तुम्हाला फॉलो काय करायचं ते बघून घ्या. सगळ्यात पहिलं मी डार्कर शेड देणार आहे, त्यानंतर मग लाइटर आणि मग पूर्णतः लाइटर. ह्याच पद्धतीने पूर्ण पानं आपल्याला बनवून घ्यायचे. आता इथे मी देते सगळ्यात पहिलं ब्राऊन शेड. फ्लॅट ब्रश घ्याल तुम्ही. छोटी स्पेस आहे तर फ्लॅट ब्रश 1 नंबरचा वापरा किंवा 0 नंबरचा वापरला तरी चालेल. त्यानंतर आपण सेकंड शेड घेणार आहोत. व्हाईट कलर घ्यायचा आणि व्हाईट कलर आता सगळीकडे मर्ज करायचं आहे आपल्याला. सेम प्रोसेस प्रत्येक पानांसाठी तुम्ही यूज करणार आहात. सगळ्यात पहिले इथे डार्कर, लाइटर आणि लाईट. तर इथे मी डार्कर शेड देते आणि तुम्हाला फक्त 2च कलर यूज करायचे असेल, डार्क पिंक कलर आणि व्हाईट कलर तुम्ही तसंही करा. हा क्रिम्सन आहे, क्रिम्सन लेक कलर आणि व्हाईट कलर तुम्ही 2 कलर वापरले तरीही चालतील, तेही सुंदर दिसतील. पण थोडासा अजून डार्कर शेडही छान दिसतो म्हणून मी त्याच्यामध्ये 3 कलर ऍड केलेले आहेत. आणि ते आपण व्हाईट कलर घ्यायचे आणि व्हाईट कलर घेतल्यानंतर आपण पूर्ण कलर एकमेकांमध्ये छान मिक्स करून घ्यायचं. मिक्सिंग व्यवस्थित झालं पाहिजे. आता असेच सगळे पानांना तुम्ही कलर करून घ्या. आता आपण इथे सगळे जे ज्वेलरी आहेत ते सगळ्यांना कलर करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी मेटॅलिक गोल्ड कलर यूज करणार आहे. मी मटेरियल लिस्टमध्ये ते सांगितलं नाही. ज्यावेळेस पेंटिंग सुरू केली त्यावेळेस मी हे सांगितलं नाही की आपण मेटॅलिक कलर पण घ्यायचा आहे. तर तो आपण घेऊया जेणेकरून अजून एन्हान्स दिसेल ज्वेलरीचा पार्ट आणि छान दिसेल. पूर्ण पार्ट जेवढे पण तुमचे ज्वेलरी आहेत म्हणजे इथे देवाचे आपल्याला कुठे-कुठे दिसतायत तिथे आपण संपूर्ण गोल्ड मेटॅलिक कलर करून घ्यायचा आहे. मी इथेही देते थोडंसं मेटॅलिक गोल्ड कलर जेणेकरून हे बॉर्डर लाईन छान दिसेल. मुकुटचाही संपूर्ण भाग आपण गोल्ड मेटॅलिक कलरने करून घेणार आहोत. नंतर मग आपण त्याला आउटलाईन द्यायची आहे ब्लॅक कलरने आणि मग नंतर सगळ्या डिटेलिंग्स आपल्या ब्लॅक कलरने व्यवस्थित दिसून येतील. इथे पांढरा कलर देतेय मी. आता ऑलमोस्ट पेंटिंग कंप्लीट होत आलेली आहे. आता आपण पूर्ण फिनिशिंग टच द्यायचा आहे. ब्लॅक कलरने बरोबर आपण सगळे जे काही पार्ट्स आहेत आपले राहिलेले कंप्लीट करून घेऊयात. तर इथे बघा 0 किंवा 00 ब्रश घ्यायचा. तर इथे प्रिंट आउट बरोबर तुमच्या समोर ठेवा जेणेकरून जे काही डिटेलिंग्स असतील ते तुम्हाला बघून व्यवस्थित पूर्ण करता येतील. आता मी बॉर्डर लाईन देणार आहे सगळ्या पूर्ण पेंटिंगला. तर पूर्ण पेंटिंगला आपल्याला ब्लॅक कलरने बॉर्डर लाईन द्यायची. तुम्ही एक्रेलिक कलर यूज करा, ट्यूब कलर यूज करा किंवा फॅब्रिक पेंट ब्लॅक कलर यूज करा. आपण आता पूर्ण बॉर्डर लाईन द्यायची. ब्लॅक कलर घ्या आणि व्यवस्थित कलरिंग करा आता.
मुकुटवरची सगळी डिटेलिंग्स आपण व्यवस्थित पूर्ण करून घ्यायची आहे. त्यासाठी मी प्रिंट आउट घेतलेली बघा हातात. तुम्हाला व्यवस्थित दिसेल. ऑलमोस्ट सगळ्या लाईन्स, आउटलाईन्स आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. आता मध्ये हे कुंदन आहे, त्यासाठी मी घेतले क्रिम्सन कलर. आता तो घ्यायचा आहे आणि एवढ्या भागाला आपण बरोबर कलर करून घ्यायचा आहे. थोडंसं व्हाईट शेड. गंध कलर करायचा आहे आपल्याला. रेफरन्ससाठी प्रिंट आउट घ्या हातामध्ये आणि मग तुम्ही कलरिंग करा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल, की व्यवस्थित आपल्याला कुठे-कुठे, काय-काय रंग द्यायचा आहे. काही ठिकाणी मी असं 3D आउटलाइनर ॲड करते, जेणेकरून ड्राय झाल्यानंतर थोडंसं तो बाउन्सी किंवा असं एम्बॉस झाल्यासारखं दिसेल. आणि इथेही मी मुकुटमध्ये छोटे-छोटे डॉट्स केलेले आहेत, जेणेकरून ते एन्हान्स दिसतंय. अशा प्रकारे गणपती बाप्पांचं पूर्ण पेंटिंग कंप्लीट झालेलं आहे आणि खूपच सुंदर दिसतंय आणि तुम्हीही नक्कीच ट्राय करा. आणि हा फर्स्ट पेंटिंग आहे श्री गणेशांचं. नेक्स्ट पेंटिंग पण मी घेणार आहे आणि थोडं ॲडव्हान्स असेल, अगदी बेसिक पद्धतीने आपण हे पेंट केलेलं आहे, तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि काही तुम्हाला डाउट्स असतील किंवा काही कॉम्प्लिकेशन्स असतील, तर नक्की कमेंट करून मला कळवा. थँक यू सो मच.